नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपली ही जी सिरीज चालू आहे सध्या व्हिडिओ ऑनलाईन लेक्चरची, त्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आज आपण इंग्लिश विषयाबद्दल थोडंसं जाणून घेणार आहे. आणि इंग्लिश विषयामध्ये आज आपण जो क्रॉसवर्ड पझल आणि क्रॉसवर्डचं जे पझल असतं म्हणजे थोडक्यात आपण ज्याला कोडे म्हणतो आणि ग्रीड याविषयी आपण थोडीशी माहिती बघणार आहे. आणि जनरली मी सोनवणे हर्षल, मी आपल्या अकोले तालुक्यामध्ये जिल्हा परिषद केंद्र शाळा कळस बुद्रुक या ठिकाणी मी पदवीधर शिक्षक म्हणून कार्यरत आहे. तर आज आपण या मार्गदर्शन टप्प्याच्या इंग्लिश भागामध्ये आपण क्रॉसवर्ड पझल आणि ग्रीड बद्दल माहिती घेणार आहे. आता जवळपास फेब्रुवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये आपली परीक्षा होणार आहे. आणि ज्यावेळेस परीक्षा होणार आहे आता जवळपास ऑक्टोबरचा महिना चालू आहे आणि आतापर्यंत तुमचं जवळपास सिलेबस पूर्ण झाला असेल, सगळेजण आता क्वेश्चन पेपर सोडवायला लागले असतील. तर मग आतापर्यंतच्या या प्रवासामध्ये याचं तुमचं सिलेबस तर सगळं झालं असणार आहे, तुम्ही शिकलेले असणार आहे क्रॉसवर्ड पझल म्हणजे काय किंवा ग्रीड म्हणजे काय याबद्दल तुम्ही तुमच्या शिक्षकांकडून किंवा आपल्या जे उन्हाळ्यामध्ये लेक्चर झाले होते त्यामध्ये तुम्ही समजूनच घेतलं असणार. पण हे करण्याचं म्हणजे यावर अजून तुम्ही भर का द्यायचा, हे क्वेश्चन करायचे का, यासाठी मी तुम्हाला एक थोडंच सांगणार आहे. अजून एक, आपण ज्यावेळेस ही परीक्षा देणार आहे ना, एमसीक्यू लेवलची एक्झाम, तर या एमसीक्यू मध्ये आहे ना एक थोडंसं लॉजिक वेगळं असतं की 4 पर्याय असतात, बरोबर. 4 पर्यायांमध्ये तुम्हाला उत्तर पाठ करून नसतं जायचं. 4 पर्यायातलं उत्तर तुमच्या समोर असतं. ते समोर असणाऱ्या उत्तरांमधलं तुम्हाला फक्त एक जो पर्याय बरोबरचा आहे तो निवडून लिहायचा असतो. मग अशा वेळेस तुम्हाला तुमचं जे लॉजिकल जे रिझनिंग असतं म्हणजे जे तुमचं तर्कशास्त्र ते तुमचं चांगलं चाललं पाहिजे. मग आता आपण पुन्हा आपल्या मूळ विषयाकडे येऊ, इंग्लिशकडे. तर मग आपण क्रॉसवर्ड पझल म्हणजे काय असतं ऍक्च्युली, तर जनरली क्रॉसवर्ड पझल मध्ये तुम्हाला अशा पद्धतीने समजा काही हे देतील, आपण शब्दकोडे सगळ्यांनाच माहित असेल या पद्धतीचं काहीतरी देतील. इथं समजा आय, इथं काहीतरी रिकामी जागा सोडतील, इथं काहीतरी रिकामी जागा सोडतील, इथला कुठला ते शब्द देतील आणि मग तुम्हाला या रिकाम्या जागी काहीतरी शब्द ते तुम्हाला एक काहीतरी हिंट देतील आणि त्यानुसार तुम्हाला तो शब्द शोधायचा असतो. ग्रीड म्हणजे काय, ग्रीड मध्ये तुम्हाला एक पूर्ण असा एक चौकोन देणार, त्यामध्ये असे ए बी सी डी वगैरे काहीतरी ए बी सी डी काहीतरी कोणत्या पद्धतीनं अक्षर देतील आणि मग त्यामध्ये तुम्हाला समजा इथं बी टी, मग समजा इथं बी ए टी सारखा शब्द तयार होतोय, अशा पद्धतीनं काहीतरी हिंट देऊन त्या पद्धतीचा शब्द शोधायचा असतो. असं हे असतं ग्रीड. असे 2 प्रकार आपण बघणार आहे. आता हे आपण 2 प्रकार बघणार आहोत, पण हे 2 प्रकार बघण्याचं सगळ्यात महत्वाचं उद्दिष्ट हे की हे 2 प्रकार का पाहायचे आपल्याला. तर आपण एकदा आपण कसं कोणत्या युद्धाला जायचंय ना आपल्याला, तर युद्धाला जाण्याच्या अगोदर समोरचा शत्रू कोण आहे त्याबद्दल आपल्याला माहित असलं पाहिजे. आपल्याला काय येतंय याच्यापेक्षा समोरच्याला किंवा परीक्षकाला काय पाहिजे हे आपण त्याला दिलं पाहिजे. समजा आपण युद्धाला चाललो, त्यांच्याकडे आहे बंदुका आणि आपल्याला वाटतं आपण तलवारबाजीमध्ये खूप चांगला, आपण फार तलवारीनं छान युद्ध खेळतो, पण त्यांच्यासोबत तलवार घेऊन जाऊन चालणार आहे का आपल्याला, तर नाही. आपल्याला त्यांच्याकडे बंदुकीत आपल्याकडे त्यांच्यापेक्षा काहीतरी ऍडव्हान्स किंवा कमीत कमी बंदुकीत पाहिजे आपल्या समोर. मग आपल्याला जर परीक्षेला क्रॉसवर्ड पझल किंवा ग्रीड या पद्धतीचं जर टॉपिक आहे, तर यावर याच्या अगोदर कसे प्रश्न विचारलेले किंवा प्रश्न विचारलेले पण आहेत की नाही हे आपण अगोदर पाहिलं पाहिजे. मग आपण आता पाठीमागच्या आतापर्यंत प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण करू. तुम्ही जनरली एक काम करायचं अभ्यास करताना, आता हे सगळ्याच विषयांसाठी सांगतोय, तुम्हाला ज्यावेळेस कोणत्याही टॉपिकचा अभ्यास करायचा आहे ना, आता तुमच्या अभ्यासाची एक चौकट असली पाहिजे. अभ्यासाची चौकट असणं म्हणजे काय, तुम्ही ज्यावेळेस कोणती स्पर्धा परीक्षा देता, कोणती परीक्षा देता, त्या परीक्षेचं एक चौकट असते. चौकट म्हणजे काय, ऑलमोस्ट समजा 100 प्रश्न आहे ना, त्या 100 प्रश्नांमधले 50-60 जे प्रश्न असतात ना ते मीडियम किंवा मध्यम लेवलचे असतात आणि ते प्रश्न जनरली सगळ्यांचे बरोबर येतात. आणि तो प्रश्न तुमचा जर तुम्हाला इतरांपेक्षा ती रेष ओलांडून पलीकडे जायचंय ना, तर ऍटलीस्ट जे अभ्यासाच्या चौकटीत येणार जे प्रश्न आहे ना
ते तुमचे 100% बरोबरच आले पाहिजे. आणि मग तुम्ही ज्यावेळेस थोडासा एक्स्ट्रा अभ्यास कराल, त्यावेळेस एक्स्ट्रा अभ्यास करताना ज्यावेळेस तुम्ही एक्स्ट्रा मार्क घ्याल, त्यावेळेस तुम्ही जो कट ऑफ असतो ना मार्कांचा, तो तुम्ही क्रॉस करणार आहे. मग आता अभ्यासाची चौकट तुम्ही कशी ठरवाल? बरोबर. मग अभ्यासाची चौकट ठरवताना नेहमी पाठीमागच्या क्वेश्चन पेपरचं अनालिसिस करायचं असतं. पाठीमाग यावर्षी यावर कसा प्रश्न विचारला आहे, त्याच्यानंतर कसा अभ्यास प्रश्न विचारलेला आहे. समजा आपण बहुतेक जण क्रिकेट बघत असाल म्हणून मी तुम्हाला क्रिकेटचं उदाहरण देतो. समजा भारत आणि ऑस्ट्रेलियाची मॅच होणार आहे. ज्यावेळेस ऑस्ट्रेलियाचे बॉलर आपल्याकडं बॅटिंग करायला येणार आहे, ते येण्याच्या अगोदर पाहणार आहे की बुमरा बॉल कसा टाकतो आणि ते बुमराचा अभ्यास करणार आहे. ते आता समजा हरभजन सिंग रिटायर झालाय, मग ठीक आहे हरभजन सिंग अशी बॉलिंग टाकायचं, मग आपण त्याची आता प्रॅक्टिस करू, असं करून चालणार नाही. त्यांना माहिती आहे बुमरा कसा यॉर्कर टाकतो, मग आपण त्याची कशी प्रॅक्टिस करायची. मग त्यांनी बुमराच्या पाठीमागच्या मॅचेस पाहिल्या का यांनी बॉल कसा टाकतो. सेम आपल्याला इथं असाच अभ्यास करायचा आहे. आपल्याला पाहायचंय की कोणत्या वर्षी किंवा कसा कसा प्रश्न विचारलेला आहे. म्हणून क्वेश्चन पेपर अनालिसिस पाठीमागच्या वर्षाचं कोणत्याही टॉपिकचा अभ्यास करताना सगळ्यात महत्वाचं असतं. मग आता आपण काय अनालिसिस केलं, आता मी हे तुमच्यासाठी आता हे रेडीमेड करून आणलंय मी. मग आता अनालिसिस काय आहे, तर 2017ला आपण जर इथं पाहिलं, 2017 साली 2017 साली क्रॉसवर्ड वरती पझल नाहीये, पण ग्रीड वरती एक क्वेश्चन आलाय. ग्रीड वरती एक क्वेश्चन आला म्हणजे काय, या टाईपचं काहीतरी या असे कॉलम्स असणार, त्यामध्ये ए बी सी डी वगैरे काहीतरी देणार आणि त्यातनं तुम्हाला काहीतरी शब्द ओळखायचा आहे त्यामध्ये, हे देणार. पुन्हा 2018ला काय झालंय, लक्ष द्या. क्रॉसवर्ड वरती एक पझल विचारलेला आहे, म्हणजे क्रॉसवर्ड पझल एक विचारलेले आहे आणि ग्रीड वरती एक क्वेश्चन, म्हणजे तब्बल 2 प्रश्न आहे. 2 प्रश्न म्हणजे तुमचे 4 मार्क फिक्स होतात या ठिकाणी. आणि ज्या वेळेस तुम्ही शिष्यवृत्ती सारखी परीक्षा देता, तिथं एक म्हणजे 2-2 मार्क, आता एक प्रश्न 2 मार्काचा म्हणजे 2-2 मार्क खूप महत्वाचा आहे. 2 मार्कावर सत्कार होतो, 2 मार्कावर असं ठरणार की तुमचा सत्कार होणार नाही. एवढी कडक किंवा म्हणजे काय म्हणतो ना आपण टफ कॉम्पिटिशन असते. मग यावेळेस तुम्हाला काय पाहिजे, एक एक मार्क आपल्याला मिळवायचा आहे. आणि जनरली अजून एक थोडासा अभ्यासाचा अप्रोच आपल्याला थोडासा वेगळा करायचा आहे. तर वेगळा कसा करायचा आहे आपल्याला अप्रोच, जनरली मुलांचं कसं असतं, 10 टॉपिक आहेत ना, मग यातले मी ना 2 टॉपिक नाही करत, 3 टॉपिक नाही करत, मला अवघड नाही जात. मग आपल्याला परीक्षेला जाताना थोडीशी भीती असते की अरे हा टॉपिक मी नाही केला, मला पेपर कसा जाईल, हा टॉपिक मी केला तो कसा जाईल. पण थोडासा अप्रोच जर आता चेंज करा. अप्रोच चेंज कसा करायचा आहे, आपले काही टॉपिक क्वेश्चन पेपर अनालिसिस करून एवढे परफेक्ट करायचे, तर तुम्हाला वाटलं पाहिजे की या टॉपिक वरती प्रश्न आलाच पाहिजे, कारण ते तुमच्या हक्काचे मार्क असणार आहे. मग आपण इथं पाहिलं 2019 साली सुद्धा एक क्वेश्चन आहे आणि म्हणजे एक पझल वरती आणि एक ग्रीड वरती क्वेश्चन आहे. म्हणजे बघा इथं, सॉरी माझ्या चुकून एक झालं, म्हणजे इथं सुद्धा 2 प्रश्न आले. पुन्हा 2020 साली एक प्रश्न आलाय, तो थोडासा करोनाचा काळ होता, त्या काळातल्या क्वेश्चन पेपर काइंड ऑफ थोड्याशा टफ होत्या जरा. मग त्यावेळेस 2021 मध्ये सुद्धा बघा एकच क्वेश्चन आलाय, एक पझल वरती आणि एक ग्रीड वरती क्वेश्चन आहे. पुन्हा आपण अजून पाहिलं तर, पुन्हा आपण इथं पाहिलं तर 2022ला एक क्वेश्चन आहे पझलवर, ग्रीड वरती एक क्वेश्चन म्हणजे तब्बल 2 प्रश्न. 23ला पण एक आहे, इथं पण एक म्हणजे तब्बल 2 क्वेश्चन. 2024ला फक्त पाठीमागच्या वर्षी एक क्वेश्चन विचारलाय. म्हणजे तुम्हाला यावरनं एक कळलं की जर तुम्ही क्रॉसवर्ड आणि ग्रीड हा टॉपिक जर केला तर तुमचे कन्फर्म 2 मार्क तर 100% फिक्स. आणि तुमचं नशीब अजूनच चांगलं असेल तर टॉपिक एकदम सोपा आहे, तुमचे 4 मार्क फिक्स होणार आहे. आणि हा जनरली टॉपिक असा आहे क्रॉसवर्ड पझल आणि ग्रीड सारखा, यामध्ये तुमचा काही झालं किती काही झालं एक सुद्धा मार्क कमी होता कामा नये. कारण हा प्रश्न असा, हा प्रश्न बाकीच्या सगळ्यांचा बरोबर येणार आहे. आणि ज्यावेळेस जो प्रश्न बाकीच्या सगळ्यांचा बरोबर येतो, त्यावेळेस तो प्रश्न तुमचं बरोबर येण्याची ही तुमची जबाबदारी आणि तुमची मजबुरी सुद्धा आहे. कारण तिथं जर तुम्ही मागे पडले तर तुम्ही जो कट ऑफचा जो आकडा आहे तो तुमच्या बाकीच्या अभ्यासावर क्लिअर नाही करू शकत. मग पण मग एवढं तुम्हाला आता यावरून अंदाज आला असेल की दरवर्षी यावरती एक तरी क्वेश्चन 100% आणि बहुतेक वर्षी 1, 2, 3, 4 जवळपास 4 वर्षी जवळपास याच्यावर 2-2 प्रश्न विचारले, म्हणजे जवळपास 4 मार्क फिक्स झाले. मग आता आपण पुढचा अभ्यास करताना जस्ट एक पाठीमागचा ओझरता आढावा घेऊ की यावर आतापर्यंत कसे कसे प्रश्न विचारलेले आहेत. मग आपण इथं बघू 2024 साली, बघा 2024 साली एक पझल, इथं काय म्हटलंय
2024 साली कम्प्लीट द पझल, म्हणजे इथं पझल वरती क्वेश्चन आलेला आहे. मग आता पझल वरती जर क्वेश्चन आलाय तर मग काय म्हटलंय, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द फॉलोइंग टू कम्प्लीट द पझल. म्हणजे आपल्याला खालच्या पर्यायामधून असा एक शब्द शोधायचा आहे की ज्याने आपलं काय कम्प्लीट होणार आहे, पझल होणार आहे. आता या ठिकाणी एक थोडीशी ट्रिक लक्षात ठेवायची. ट्रिक अशी लक्षात ठेवायची की जनरली आपण कोणताही शब्द ज्यावेळेस घेतो ना, कोणताही शब्द, तर त्यामध्ये कॉन्सोनंट, समजा आपण एक 26, आपण एक थोडस लॉजिक देतो तुम्हाला. समजा 26 मुळाक्षर आहे, बरोबर आहे, आपण इंग्लिश मध्ये म्हटलं तर ए पासून तर झेड पर्यंत. त्यामध्ये ए बी सी डी वगैरे असतातच, पण आपण त्यामध्ये व्हॉवेल्स जर पाहिले तर व्हॉवेल्स किती असतात, ए, ई, आय, ओ आणि यू. हे ए, ई, आय, ओ, यू असे असतात की ज्यांच्याशिवाय कोणतंच शब्द पूर्ण होत नाही. म्हणजे असं असतं, हे 5 जण आहे ना, हे 5 जण प्रत्येक शब्दामध्ये असणार आहे. मग तुम्हाला कोणतंही ज्यावेळेस पझल येतं ना, शक्यतो 100% तसं असेलच असं नाही, पण तुम्ही पहिल्यांदा ज्यावेळेस चेक करणार ना, तुम्ही ए बी सी डी बाकी चेक, समजा इथं कोणते कोणते ऑप्शन आहे, ओ ऑप्शन आहे, एन ऑप्शन आहे, पी ऑप्शन आहे आणि ई ऑप्शन आहे, बरोबर. मग शक्यतो तुम्ही ज्यावेळेस चेक करणार ना, तुम्ही पहिली ऑप्शन चेक करताना तुमची जी प्रायोरिटी ती शक्यतो व्हॉवेल्सला असली पाहिजे. मग तुम्ही एन आणि पी नाही चेक करणार. आता कदाचित एन आणि पी पैकी सुद्धा उत्तर असू शकतं, पण शक्यतो मोस्ट प्रोबेबली जी आपली ऑप्शन चेक करण्याची जी आपली हे पहिला जो आपला कटाक्ष आहे तो व्हॉवेल्सवर असला पाहिजे. मग तुम्ही हा एक चेक करणार आणि ई एक चेक करणार, ठीक आहे. आणि मग आता या ठिकाणी आपण पाहिलं, मग एन, आता एन डबल एन ई, आता इथं घेतलं, इथं जो ओ जर घेतला एन ई ओ डी एल ई, नोडल काहीतरी होतंय, किंवा इथं ओ जर इथं घेतला तर टी ओ एस टी, टोस्ट नावाचा कुठला शब्द नाही, तो आपण जो टोस्ट बघतो तो टी ओ एस टी ई असतो, त्याच्या पुढे ई लिहिलंय, म्हटलं ओ पण जमणार नाही, म्हणजे हा ऑप्शन झाला कट. पुढचा ऑप्शन काय आपला, ई आपण चेक करणार आहे. आता ई ज्यावेळेस इथं आपण चेक करणार आहे तर आपल्या लक्षात आलं की बरोबर इथं एन डबल ई आणि इथं टी ई एस टी, म्हणजे निडल, म्हणजे आपण ज्याला सुई म्हणतो, आणि इथं टी एस टी, टेस्ट, म्हणजे आपण चाचणी ज्याला आपण म्हणतो, तो शब्द तयार होतो. बरोबर. मग बघा आता इथं काय झालंय, पुन्हा अजून एक स्पर्धा परीक्षेतला महत्वाचा घटक, तो म्हणजे टाइम मॅनेजमेंट. टाइम मॅनेजमेंट म्हणजे काय, तुम्हाला वेळेचं नियोजन करायचंय. तुम्हाला लिटरली एक प्रश्न सोडवण्यासाठी 1 मिनिट 10 सेकंड, 1 मिनिट 15 सेकंड असणार आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही, आता तुम्ही बघा इथं, हा प्रश्न देण्याचा उद्देश सुद्धा कधी कधी परीक्षकाचा असा असतो की विद्यार्थ्याचा वेळ वाया गेला पाहिजे, आणि वेळ वाया जाणं ही सुद्धा तुमची खूप मोठी चूक असते. कारण तुम्ही एक प्रश्न आहे त्याला 4 मिनिटं दिले, सोडवले, 2च मार्क भेटणार आहे. एक प्रश्न आहे जो तुम्ही 10 सेकंदात सोडवला तरी सुद्धा 2च मार्क आहे. त्यामुळे तुमची प्रोबॅबिलिटी याला असायला पाहिजे की तुमचे जास्तीत जास्त कमी वेळेत प्रश्न सोडून झाले पाहिजे, म्हणजे तुमचं लढाई बाकीच्या मुलांशी सुद्धा आहे आणि वेळेशी सुद्धा आहे. मग त्यामुळे इथं तुम्ही समजा, हा ह्याच प्रश्नाचं आपण समजा उदाहरण घेतलं, हा प्रश्न आहे, समजा तुम्ही पहिल्यांदा ओ चेक केला असता, तुमचे 15-20 सेकंद गेले असते. त्यानंतर एन ऑप्शन चेक केला असता, तिथं 15-20, पुन्हा पी ऑप्शन चेक केला असता, तिथं 15 सेकंद, शेवटी तुमचा ई ऑप्शन तुम्ही चेक केला असता आणि त्याचं उत्तर बरोबर आलं असतं. म्हणजे इथं होणार काय, तुमचे लिटरली 1.5 मिनिटं वाया जाणार होता. पुन्हा तिथं गोल करा, पुन्हा तिथं 5-10 सेकंद, अशा छोट्या छोट्या गोष्टींचं जर आपण मायक्रो कॅल्क्युलेशन केलं तर हा प्रश्न तुम्हाला तब्बल 1 मिनिट 40 सेकंदाच्या आसपास पडला असता, आणि विच इज व्हेरी रॉंग. हे म्हणजे काय म्हणता ना आपण, हा आपण तोट्यामधला सौदा झाला आपला, आणि तुम्ही खूप वेळ दिलाय ज्याला एवढा वेळ सुद्धा नाही द्यायला पाहिजे. मग याची आयडिया काय करायची, आता जर मी सांगितलं ट्रिक तुम्ही जर यूज केली असती, शक्यतो पहिल्यांदा व्हॉवेल्स चेक करायचे. कारण कसं आहे, व्हॉवेल्स शिवाय ते शब्द पूर्ण नाही होत. तुम्ही जगातला कोणताही शब्द घ्या त्यामध्ये व्हॉवेल्स असणारच आहे. काही म्हणजे काय म्हणतो ना आपण, खूप थोडे शब्द असतील का ज्याला आपण एक्सेप्शन म्हणू, का ज्यामध्ये व्हॉवेल्स नाही. नाही तुम्ही बॅट, कॅट, मॅट, सॅट, रॅट, काही कोणताही शब्द घ्या, निडल घ्या, टोस्ट घ्या, ईस्ट घ्या, कोणताही शब्द घेतला तो ए ई आय ओ ई शिवाय पूर्णच होऊ शकत नाही. मग आपण थोडक्यात काय म्हणतो ना आपण, समजा शाळेमध्ये येणारे विद्यार्थी, बरोबर आहे, समजा असं जर असेल की समजा 2 मुलं शाळेमध्ये जर आले नाही तर शाळाच भरणार नाही. आणि जर तुम्हाला एखाद्या शाळेमध्ये समजा रॅन्डमली एखाद्या मुलाचं नाव घेतलं का हा मुलगा शाळेमध्ये आहे की नाही, तर तुम्ही त्या 2 मुलांचंच नाव घेणार ना, कारण तिथं प्रॉबिलिटी 100% आहे
इथं पण तसंच आहे. ह्याशिवाय तुमचा शब्दच पूर्ण होत नाही. तर मग ज्यावेळेस तुम्हाला शब्द शोधायचा आहे ना, त्यावेळेस शक्यतो तुम्ही आता हे पुन्हा अजून एक असं प्रत्येकच वेळेस हे 100% खरं असेल असं नाही. पण तुमचा जो अप्रोच आहे तो अप्रोच त्या दिशेने असला पाहिजे. मग माझ्या मते ह्या प्रश्नावर इनफ आपलं डिस्कशन झालंय आणि तुम्हाला एक अप्रोच पण कळला असेल. शक्यतो प्रश्नाकडे जायचं तर कोणत्या अप्रोचनं जायचं. मग ठीक आहे, तुम्हाला सगळ्यांनी याचं उत्तर आलं असेल आणि प्रश्न सोपा पण आहे. आता मी प्रत्येक प्रश्न सोडवताना ना शक्यतो तुम्हाला छोट्या छोट्या बारीक गोष्टी त्या तुम्ही नोट डाऊन करून घेतल्या, लिहून घेतल्या किंवा वेळेचं नियोजन कसं करायचं किंवा ह्या बाकीचा अप्रोच कसा असला पाहिजे ह्या तुम्ही लक्षात ठेवा. प्रत्येक प्रश्न सोडवताना मी वेळ जास्त देतो याचा अर्थ असा काय त्या प्रश्न तुम्हाला सोडवता येणार आहे आणि हा प्रश्न असा आहे की जो जवळपास 90% मुलांचा बरोबर येणार आहे. पण या ठिकाणी सुद्धा तुम्हाला वेळेमध्ये लीड घेता आलं पाहिजे. हा अप्रोच महत्वाचा आहे. मग ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. मग आता आपण या प्रश्नाचं उत्तर पाहिलं तर उत्तर येतंय NEEDL ई. मग आता आपण पुढच्या क्वेश्चन कडे आलो. 2023 ला एक क्वेश्चन विचारलेला आहे. चला आता पुन्हा थोडे थोडे काय म्हणता ना 2023 साली ते हुशार होते. 2024 साली त्यांनी जरा कमी विचार केला. कारण 2000 म्हणजे थोडक्यात 2023 सालचा प्रश्न देतानीच आता त्यांना काय आपली स्ट्रॅटेजी कळली काय माहित नाही. त्यांनी ऑप्शन देतानीच असे ऑप्शन दिले की बघा AEIO म्हणजे इथं तुम्हाला आता प्रत्येक ऑप्शन ऑलमोस्ट चेक करणं भागच आहे. आणि पण मग जरी असे ऑप्शन असले ना तरी तुमचा तोटा नाही. कारण प्रत्येक मुलगा काय करणार आहे म्हणजे समजा प्रत्येक मुलाचा ए बी 1 2 3 4 हे चारही ऑप्शन चेक करण्यामध्ये वेळ जाणारच आहे आणि तुमचा पण तेवढाच वेळ जाणार आहे. त्यामुळे तुम्ही तसे का तोट्यामध्ये नाही, तुम्ही ऍव्हरेजलाच आहात. मग चला आता याचं आपण बघू काय उत्तर येणार आहे. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह म्हणजे आपल्याला खालच्या यातनं करेक्ट अल्टरनेटिव्ह शोधायचा आहे. कशाचा? टू कम्प्लीट द पझल फॉर मिनिंगफुल वर्ड म्हणजे आपल्याला पझल साठी असा शब्द शोधायचा आहे की ज्यांनी मिनिंगफुल म्हणजे अर्थपूर्ण शब्द तयार होईल. मिनिंगफुल वर्ड म्हणजे काय? अर्थपूर्ण शब्द म्हणजे त्या शब्दाला काहीतरी अर्थ असला पाहिजे. मग आता काय होतंय समजा CHE आता ए आपण ऑप्शन घेऊन बघू पहिल्यांदा. ए काय CHEAT हा शब्द तयारच नाही. HAN हान हा पण शब्द नाहीये. पुन्हा TAMA टामा हा पण काय शब्द तयार नाही होत. म्हटलं ऑप्शन ए कॅन्सल झाला. पुन्हा आता ऑप्शन ओ चेक करू. काय CHEOT हा पण शब्द नाही. HON हॉर्न हा पण शब्द नाही तयार होत. मग समजा ऑप्शन नंबर 2 सुद्धा कट झाला. मग आता पुढच्या ऑप्शन कडे जाऊ आपण. ऑप्शन नंबर 3 का ज्यामध्ये ई आलाय. मग आता चेक करू बरं काय येते त्यामध्ये. हा CHEET चीट HENTAME हा पण काय शब्द तयार नाही होते. म्हणजे CHE इथं नाही ए पासून होतोय तर ए पासून CHEATHAN आणि TAME म्हणजे आपली जी आपण टीम बनवतो ती. सॉरी माझ्याकडून ते ऑप्शन हे झालं कट. मग इथं ऑप्शन नंबर काय येणार आहे? ए असणार आहे. पण इथं पुन्हा अजून एक असं झालंय की म्हणजे ऑप्शन नंबर 1 जर बरोबर होता तर मग तुमचं उत्तर 10 ते 15 सेकंदातच येतंय आणि 10 ते 15 सेकंदामध्ये जर तुमचं उत्तर येतंय तर मग तिथं शक्यतो कुणाचाच वेळ नाही जाणार आहे. हा प्रश्न जनरली सगळ्यांनाच मार्क देऊन जाणार आहे. मग आपण याचं उत्तर ए येतंय. मग आता पुढे आलोय चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. हा पण 2023 साली पाहिलंय आपण. 2023 साली 2 क्वेश्चन आले. 2023 साली 2 क्वेश्चन. मग काय म्हटलंय? चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द फॉलोइंग सेट ऑफ वर्ड्स. मग आता आपल्याला काय करायचंय यातनं करेक्ट अल्टरनेटिव्ह चेक करायचं आहे की ज्यातनं हे जे खालचे ऑप्शन आहे यातला हे होणार आहे म्हणजे एक शब्द यामध्ये आपल्याला शोधायचा आहे. आता तर यामध्ये ज्यावेळेस आपण तो शब्द शोधणार आहे त्यामध्ये ज्यावेळेस आपण तो शब्द शोधणार आहे मग आता आपण बघू. ज्यावेळेस आपल्याला ग्रीड आपण जे म्हणतो ना GRID ग्रीड मधनं आपल्याला तो शब्द शोधायचा आहे त्यावेळेस आपलं एक लक्षात ठेवायचं
की ग्रीड मध्ये जनरली पहिलं अक्षर बघायचं, डी, आर, सी आणि सी. म्हटलं आपण पाहिजे ना डी चेक करायचा. डी चेक करताना कसं करायचं, पटापट आपल्याला वेळ तर वाया नाही घालवायचा, पटकन डी चेक करायचा. ओके, डी इथं दिसतं, त्याच्या जर ई आय कुठं, ई नाही, ही लाईन गेली, इथं चेक केला, इथं चेक केला, यात डी चेक केला आपण, यामध्ये डी चेक केला, इथं डी चेक केला, इथं कुठंच डी नाही, म्हणजे ऑप्शन नंबर. म्हणजे तुम्हाला आपण जनरली आपण काय करतो, तो पूर्ण शब्द शोधत बसतो. मग आपण इथं बघणार कुठं उभं दिसतं, इथं नाही, पटापट काय करायचं, एक एक ऑप्शन इलिमिनेट करत चालायचं. पुढचं आपण घेतलं रिलेटिव्ह मधला आर चेक करायचा आहे. चला बरं आर चेक करू पटापट आपण. इथं कुठं आर दिसतोय का, नाही. इथं आर नाही, इथं आर नाही, इथं आर आहे पण आरच्या शेजारी ई कुठे दिसतोय का, ई इथं नाही, इथं नाही, इथं नाही, इथं नाही. आर ई आहे पण इथं ए आणि आपल्या इथं यल पाहिजे, मग तो पण नाही. पुन्हा खालच्या यामध्ये गेलो आपण ओळी, तिथं नाही. इथं आपण पाहिला, इथं पण आर नाही, इथं पण आर नाही आणि इथं आर आहे पण त्या शेजारी आर ई पुन्हा के येतोय, म्हणजे आपल्या इथं रिलेटिव्ह पण तिथला कॅन्सल होतोय ऑप्शन. पुढचा ऑप्शन आपण आला क्रॅकर्स मध्ये. मग आता सी पाहायचं आपल्याला, सी शोधायचं आहे आपल्याला. सी ज्यावेळेस आपण इथं शोधणार आहे, सी आपण शोधायला गेलो, इथं या पहिल्या लाईन मध्ये आपल्याला सी नाहीये, दुसऱ्या लाईन मध्ये सी सापडला, त्याच्या पुढेच आर, इथं पण आर सापडला, पुढे ए, सी आर ए, सी के ई आर एस, म्हणजे क्रॅकर्स हा जो आपला शब्द आहे तो तिथं आपल्याला दिसलाय. मग आता आपल्याला पुन्हा या ठिकाणी असायची पहिल्या दोन याचला दोन ज्यावेळेस ऑप्शन, दोन ऑप्शन आपण ज्यावेळेस आपले कट करणार आहे त्यावेळेस आपण आपला वेळ बघणार आहे. मग शक्यतो ज्यावेळेस आपण डी आणि आर बघणार आहे, इथं आपण पाहिलं पहिल्यांदा आपण पहिला शब्द डीच्या इथं पाहिलं नाहीये, इथं पटकन चेक केलं, डी पहिलं अक्षर पाहिलं पुढे दिसत नाहीये. हा ऑप्शन म्हणजे जेवढे आपल्याला ऑप्शन पटापट इलिमिनेट करता येईल तेवढं चांगलं होणार आहे. आणि आपल्याला शक्यतो MCQ ची जी परीक्षा असते त्याचं मोटिव्हच हा असतो की आपल्याला शक्यतो जनरली चारही ऑप्शन तुम्हाला बरोबर दिसणार आहे, चार मधला जो सर्वात योग्य तो तुम्हाला निवडायचा असतो. मग तुमच्या इथं काय शब्द आला, क्रॅकर्स. मग CRACKERS. आता क्लोज चेक करायची गरजच नाही, CLOTH कुठं जरी असलं तरी तो नसण्याचे आपलं उत्तर ऑलरेडी आलेलं आहे. त्यामुळं अशा पद्धतीने त्याच्यावर लक्ष द्यायचंय. मग आपण जर बघितलं तर त्याचं उत्तर दिसतंय आपल्याला CRACKERS, क्रॅकर्स. पुढे गेला आपण 2022 ला सुद्धा कशा क्वेश्चन आलाय, ग्रीड वरती क्वेश्चन आलाय. म्हणजे वेळेस आपण ग्रीड बघणार आहे, पुन्हा ग्रीड वरतीच क्वेश्चन आहे, चूज 2 करेक्ट अल्टरनेटिव्ह. म्हणजे आता आपल्याला या ठिकाणी लक्ष द्यायचं की आपले किती उत्तर असणार, इथं 2 उत्तर असणार आहे. आणि हे खूप वेळेस पहिल्यांदा आपलं खूप वेळेस काय होतं, पझलचा ग्रीडचा जर क्वेश्चन दिसला तर आपण पटकन जातो, सोडायला लागतो, उत्तर काढतो, गोल करतो. पण सगळ्यात महत्त्वाचं असतं प्रश्न नीट वाचायचा. प्रश्न नीट वाचताना इथं काय म्हटले, 2 करेक्ट आन्सर्स. कारण काय होतं खूप वेळेस तुम्ही खालचे लगेच ऑप्शन चेक करायला जाणार, एक उत्तर सापडणार, लगेच तिथं गोल करणार, परीक्षेमध्ये तुम्ही राऊंड करणार, तिथं उत्तर झालं. पण नाही, प्रश्न नीट वाचायचा की जेणेकरून तुमचं खाली जे उत्तर आहे ते पूर्ण असायला पाहिजे, अर्ध उत्तर नको व्हायला. मग इथं काय आहे, चूज 2 करेक्ट अल्टरनेटिव्ह विच इज रिलेटेड विथ नेचर. नेचर म्हणजे निसर्ग. मग निसर्गाशी रिलेटेड असणारे आपल्याला यातला शब्द शोधायचा आहे की जो जो कशामध्ये, या ग्रीड मध्ये दिलाय. मग शोधा. आता आपल्याला समजा आपण मून पासून सुरुवात करू. मून पासून ज्यावेळेस आपण सुरुवात करणार मून, तुम्हाला आयडिया काय सांगितलेली, पहिल्यांदा पहिला शब्द चेक करायचा पटापट. यात SKL यम पाहिला, यमच्या शेजारी पटकन पुढचा मून पाहायचा, यम ओके, इथं ओ दिसतोय, ओ दिसतोय, इथं पण येणे मून, आपला पहिला शब्द आपल्याला सापडलाय. आता अजून एक पुन्हा ह्याच प्रश्नामध्ये मून, आता आपण पाठीमागचे 2-3 MCQ चेक केले, कुणाचं तर पहिलं ऑप्शन नव्हतं, पण ज्या ठिकाणी त्यांनी 2 करेक्ट अल्टरनेटिव्ह शोधायला लावले त्याच वेळेस त्यांनी काय दिले, पहिलं जो आन्सर आहे ते बरोबर दिले. म्हणजे जेणेकरून ज्यावेळेस तुमचं प्रश्न वाचायचा राहणार आहे ना त्यावेळेस तुम्ही इथं चुकणार आहे, कारण ते पहिले त्याच्यामध्ये तुमचं उत्तर असणार आहे, तुम्ही पुढचा उत्तर चेक सुद्धा नाही करणार आणि तुमचं मार्क जाणार तिथं. त्यामुळं सगळ्यात पुन्हा एकदा हे लक्षात ठेवायचं की प्रश्न नीट वाचायचा. मग आता मून जरी उत्तर आलंय, आपल्याला अजून एक शब्द शोधायचा आहे. मग त्यामध्ये यस चेक करा पटकन. आता यस इथं आहे, यसच्या पुढे शक्यतो टी, टी चेक करू पटकन. यस इथं कुठं नाही, यस इथं टी आहे पण इथं संपून जातं. पुन्हा पुढच्या लाईन मध्ये कुठं यस आहे का, नाही, इथं आहे पण त्याच्या पुढे टी नाही पुन्हा. मग समजा स्टार हा जो आहे तो सुद्धा आपला ऑप्शन काय झाला, इलिमिनेट झाला. मग आता आपण पुढचा ज्यावेळेस पाहणार आहे तो ट्री पाहणार आहे, म्हणजे टी. आता टी कुठं आला, ओके इथं टी दिसतोय,
TREE आपला शब्द लगेच सापडलेला आहे. मग आपल्याला ट्री, मग ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 3 तुमचं लगेच ट्री इथं तयार झालं. मग अशा पद्धतीनं या प्रश्नाचे 2 उत्तर आहे आणि ज्यावेळेस तुम्ही प्रश्न काळजीपूर्वक वाचणार आहे त्याच वेळेस तुमचे असे उत्तर बरोबर येणार आहे. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. 2022 साली हा प्रश्न विचारलेला आहे बघा. एक आलंय MOON म्हणून आणि एक आलंय TREE. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुन्हा पझल वरती क्वेश्चन आलाय. आता पुढचा क्वेश्चन आलाय आपला, जो की आहे पुन्हा पझल वरती. मग ज्यावेळेस आपण पझल बघणार आहे, पझल बघताना सुद्धा आपल्याला काय करेक्ट द चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द फॉलोइंग कम्प्लीट द पझल. आता इथं पुन्हा त्यांनी असं काही दिलं नाही की टू आन्सर वगैरे, म्हणजे आपल्याला याचं इथं एकच उत्तर काढायचंय. आता एकच उत्तर काढताना काय पुन्हा आता एक एक ऑप्शन चेक करायचं. आता पुन्हा मी तुम्हाला पाठीमाग सांगितलं होतं, ज्यावेळेस तुम्हाला असं ऑप्शन चेक करायचे असतात त्यावेळेस तुमचा जो पहिला अप्रोच आहे, अप्रोच सगळ्यात महत्वाचा. अप्रोच हा पहिला तुमचा AEIOU या व्हॉवेल्स वरती असला पाहिजे. कारण तुमचा शब्द जर तुम्हाला पूर्ण करायचा आहे तर शब्द तुमचा व्हॉवेल शिवाय काय पूर्ण होणार नाही. मग आता चला आपण एक एक चेक करू. FL, आता इथं ओ पहिल्याने घेऊन बघू. FLOWER पहिल्याच, आणि आडवा पण SHOWER शावर, आणि FER फेर म्हणजे भीती, फ्लॉर म्हणजे फुल. म्हणजे नशीब पण चांगलं किंवा अप्रोच पण चांगला आपला. कधी कधी मुलं थोडासा वेगळा विचार करतात, आपण पहिल्यांदा चौथा पर्याय चेक करू मग उलट येतात, असं पण काही काही मुलं करतात. शक्यतो पहिल्या ऑप्शन पासूनच चेक करत चला. फक्त चेक करताना आपला अप्रोच चांगला ठेवत जा, म्हणजे लॉजिकल अप्रोच असला पाहिजे आपला. लॉजिकल अप्रोच तेच पुन्हा मी तुम्हाला सांगितलं होतं, कोणताही शब्द व्हॉवेल शिवाय पूर्ण होत नाही. त्यामुळे शक्यतो पहिल्यांदा व्हॉवेल शोधायवर तुमचा पहिला तुमचं लक्ष असलं पाहिजे. मग तुम्ही ज्यावेळेस तिथं व्हॉवेल शोधताय, FL तुम्हाला पहिल्याच्या मध्ये उत्तर भेटून गेलं. FLOWER फ्लॉर म्हणजे फुल, शॉवर म्हणजे आपण आंघोळ करतो ते शॉवर वगैरे, किंवा कधी कधी वर्ष होते त्याला पण शॉवर म्हणतात, पाऊस पडतो त्याला शॉवर म्हणतात. फेअर म्हणजे भीती. मग आता पुढचा प्रश्नाकडे जाऊ आपण. बघा, फ्लॉवर इथं O आणि E इथं ऑप्शन बरोबर बसलाय. आता इथं सुद्धा तुम्हाला ग्रेड वरती क्वेश्चन आलाय. तुमच्या आता लक्षात येत असेल, आपण 2024 पाहिलं, 2023 पाहिलं, 2022 पाहिलं, 2021 पाहिलं. दरवर्षी आता 2021 आणि 20च फक्त म्हणजे एक्सेप्शन आहे का ज्या वेळेस एकच क्वेश्चन विचारलेला आहे. नाही तर आपण पाहिलं तर दरवर्षी 2-2 क्वेश्चन आहे, एक क्वेश्चन पझल वरती आणि एक क्वेश्चन ग्रीड वरती. त्यामुळे दोन्ही टॉपिक तुमच्यासाठी जास्त गरजेचे. आता यामध्ये पुन्हा एकदा चेक करू. काय चूज वन करेक्ट अल्टरनेटिव्ह, किती आहे 1, म्हणजे यामध्ये आपल्याला एकच उत्तर शोधायचंय. शोधू चला. काय सांगितलंय, ऍपल आणि रेड. आता ऍपल शोधायचं आपल्याला. ए कुठे दिसतोय, ओके दिसला, ए दिसला आपल्याला, APPLE ऍपल. चला नशीब चांगलं आहे आपलं, पहिल्या त्यामध्ये आपल्याला 6 बसला पहिल्या बॉलला. पुढचा शब्द बघायचा आहे काय, रेड, RED. आता RED रेड कुठे दिसतोय, दिसतोय RE आणि D. याचं उत्तर 10 ते 15 सेकंदामध्ये येणार आहे, वेळ पण वाचणार आहे. पुन्हा इथं सगळ्यात महत्वाचा गोष्ट लक्षात ठेवायची का हा प्रश्न खूप सोपा आहे की जो सगळ्यांचा बरोबर येणार आहे आणि तो तुमचा कोणत्याही परिस्थितीत चुकता कामा नये. आता एवढा अभ्यास झाला होता, ऍटलिस्ट हा प्रश्न चुकण्याचा प्रश्नच नाही. चुकण्याचा प्रश्न नाही, पण त्यावेळेस हे लक्षात ठेवायचंय की चुकून घ्यायमध्ये असे प्रश्न मग जास्त चुकतात.
कधी कधी जास्तच म्हणतो ना आपण फुल टॉस बॉल आल्यावर सिक्स मारायला जातो, बाउंड्रीमध्ये कॅच होऊन जातो. तसं तसं नको व्हायला. मग त्यामुळं हा प्रश्न सोपा आहे, लक्षात ठेवण्यासारखा आहे. त्यामुळं या प्रश्नाकडे तुम्ही नीट योग्य पद्धतीने लक्ष द्या. आता आपण जर पाहिलं, थोडंसं लक्ष दिलं, तर इथं कधी कधी हा पर्याय जर 4 नंबरला जर असता ना, 4 नंबरला, तर तुमचा वेळ वाया गेला असता. वेळ कसा वाया गेला असता? तुम्हाला ऑप्शन नंबर 1 चेक केला, 2 चेक केला, 3 चेक केला आणि चौथ्याला तुम्ही आले तोपर्यंत. पण या ठिकाणी होणार असं आहे की हा वेळ सगळ्यांचाच जाणार आहे. मग कधी कधी तुम्हाला असं वाटतं की एखादा प्रश्न ज्यावेळेस तुम्ही 75 प्रश्न सोडवताय, काही काही प्रश्न असे असतात, 7 ते 8 प्रश्न 100% तुम्हाला असे असतील की जे प्रश्न सोडवता येणार आहे, सोपे सुद्धा आहे, पण ते वेळखाऊ असणार आहे. मग तुमच्या मनामध्ये शक्यतो एक प्रायोरिटी असली पाहिजे. शक्यतो तुम्ही पहिल्या यात आहे ना, जे जे प्रश्न तुमचे कमी वेळेमध्ये सोडवून होतील. आता खूप वेळ समजा, एक मी माझं उदाहरण देतो. ज्यावेळेस मी एक परीक्षा देत होतो, त्या परीक्षा देताना आता आमची एक टीईटीची एक्झाम असते. त्या परीक्षेमध्ये माझा स्पेशल फिजिक्स आहे, माझं गणित चांगलं आहे. पण त्या परीक्षेमध्ये कसं असतं, 150 प्रश्न आहे, तुम्हाला प्रत्येक प्रश्नाला 1-1 मार्क आहे आणि 30 मार्काला गणित आहे. पण गणिताच्या प्रश्नाचं बॅक ड्रॉप किंवा जे आपण तोटा असंही म्हणतो, प्रत्येक प्रश्न सोडवायला तुम्हाला 1.5 ते 2 मिनिटं लागणार आहे. आणि जे बाकीचे मराठी गणित याचे जे सॉरी मराठी इंग्रजी त्याचे जे प्रश्न आहे, तो तुमचा 30 सेकंद 40 सेकंदात होणार आहे. मग खूप वेळेस गणिताचा प्रश्न समोर येतो, मला वाईट वाटतं की मला तो सोडवता येतोय आणि तरी सुद्धा मला तो प्रश्न सोडून पुढे जावं लागतंय. का बरं? फक्त कारण तुम्ही 2 आणि 3 मिनिटं देऊन सुद्धा सोडवण्यात तर तुम्हाला 1च मार्क आहे आणि तुम्ही 30 सेकंदात तुम्ही दुसरा प्रश्न सोडवण्यात त्याला सुद्धा 1च मार्क आहे. मग त्यामुळे सुरुवातीच्या अप्रोचमध्ये किंवा पहिल्यांदी जे तुम्हाला कमी वेळेमध्ये सोडवता येतील ते प्रश्न पटापट घेऊन चला. जास्त तुमचे मार्क स्वतःच्या ताब्यात घेऊन ठेवा. कारण कधी कधी असं होतं, तुम्ही 65व्या प्रश्नापर्यंत येता तुम्ही आणि वेळ उरलेला असतो 1 मिनिटं, 2 मिनिटं, 5 मिनिटं आणि मग तुम्ही ज्यावेळेस वर्गाच्या बाहेर येता, 66 नंबर, 67 नंबर, 68, अक्षरशः 75 पर्यंतचे सगळे प्रश्न तुम्हाला येत असतात. सगळे पण असे काय म्हणतो ना, सोपे सोपे प्रश्न असतात. मग ते 10 प्रश्न म्हणजे तुमचे 20 मार्क आणि जे तुम्हाला खूप मोठ्या स्पर्धेमधून डायरेक्ट बाहेर फेकतं. त्यामुळं सगळ्यात महत्वाचं तुमचं अप्रोच सुद्धा खूप महत्वाचं असतं. वेळेचं सगळ्यात महत्वाचं मॅनेजमेंट झालं पाहिजे. आणि ही परीक्षा निम्मी जेवढी तुमच्या बुद्धिमत्तेची, तेवढीच परीक्षा तुमच्या वेळेची सुद्धा आहे. त्यामुळं मुलं त्या टाइम जो फॅक्टर त्याच्याकडे लक्ष देत नाही, पण तुम्ही प्रत्येक प्रश्न सोडवताना एक थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. ठीक आहे. आणि अजून एक शिष्यवृत्ती परीक्षे संदर्भातल्या यावर अजून एक सांगायचंय मला, की जनरली ना ज्यावेळेस तुम्ही हे करतात, तुम्हाला एक टाईपचे प्रश्न म्हणजे काय म्हणतो ना, एखादा टॉपिक खूप आवडत असतो, करायला खूप आवडतो, पण ज्यावेळेस तुमच्या असं लक्षात येतं की ज्यावेळेस मी त्यावरचे प्रश्न सोडवतोय ना, त्यातनं मला मार्क नाही येते, म्हणजे खूप वेळेस ते प्रश्न चुकताय माझ्याकडून. मग हे सुद्धा ज्यावेळेस तुम्ही क्वेश्चन पेपर अनालिसिस कराल, त्यामध्ये ह्या गोष्टी बघायच्या की समजा कोणत्या टाईपचे प्रश्न मला मार्क देत आहे, कोणत्या टाईपचे प्रश्नांचे उत्तर माझे प्रत्येक वेळेस बरोबर येत आहे, हे सुद्धा तुम्ही तुमचे स्ट्रॉंग पॉईंट शोधून काढले पाहिजे. कोणत्या टाईपचे प्रश्न असे की जे तुमचे प्रत्येक वेळेस चुकतात, जिथं तुम्हाला वेळ खूप लागतो, जिथं तुमचे मार्क जातात, ते सुद्धा प्रश्न शोधले पाहिजे. त्या प्रश्नांवर पुन्हा आपण म्हणतो ना, पहिलीपासून तुमचं सुरू केलं पाहिजे. पुन्हा त्या प्रश्नांकडे जा, त्याच्यावर अजून लक्ष द्या. तुमचं इथं चुकतं काय, तुम्ही घाई करता का, तिथली तुमची कन्सेप्ट चुकीची का, पुन्हा तो कन्सेप्ट पुन्हा समजून घ्या. त्याच्यावर 20-25 क्वेश्चन अजून जास्त सोडवा. तुमची प्रॅक्टिस पण होईल आणि तुमचा स्पीड सुद्धा त्या ठिकाणी वाढेल. मग आता इथपर्यंत तुमचं समजलेलं असणार आहे. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. तर ऍपल आणि रेड हे त्याचं उत्तर तुम्हाला दिसतं इथे. आता आपण 2019 साली आलोय. या ठिकाणी आपण जर पाहिलं, ग्रीड आहे, ग्रीड दिले, पण इथं ग्रीड दिले तुम्हाला, पण ग्रीड भरपूर मोठे दिले. एवढं ग्रीड जर पाहिलं तर तुम्हाला असं वाटेल की अरे आता इथं गेले आपले मार्क किंवा खूप अवघड दिसतंय. उलट कधी कधी असा अप्रोच असतो, कधी कधी तुम्हाला क्वेश्चन खूप मोठा दिसतो, तुम्हाला वाटतं की अरे एवढा मोठा मोठा प्रश्न दिलाय म्हणजे नक्कीच अवघड असणार किंवा चुकीचा असणार. उलट मोठा प्रश्न दिलाय, यावेळेस त्याचा अर्थ असा असतो की त्यामध्ये तुम्हाला हिंट उलट जास्त दिले आहे उत्तर काढण्यासाठी.
छोट्या प्रश्नामध्ये तुम्हाला काहीतरी 2-3 आकडे दिले असतात त्यातनं उत्तर काढायचं. उलट कधी कधी छोटे प्रश्न जास्त धोकादायक म्हणतो ना त्या पद्धतीचे असतात. त्यामुळं थोडासा अप्रोच आपला चेंज करायचा. पुन्हा आपण इथं पाहिलं चूज 2 करेक्ट अल्टरनेटिव्ह. पुन्हा इथं लक्षात घेतलं पाहिजे. वर्ड्स रिलेटेड टू ऑइल. ऑइल म्हणजे काय म्हणतो आपण? तेल. मराठीमध्ये आपण त्याला तेल म्हणतो. तर मग आपण तेलाशी संबंधित आता शब्द शोधायचे. मग आता तेलाचे प्रकार दिलेत त्यांनी. आता ते यामध्ये आपल्याला शोधायचे. मग चला एक त्यांनी प्रकारचं आपल्याला माहितीसाठी म्हणून दिलंच आहे. कोकोनट COC कोकोनट दिलंय. कोकोनट म्हणजे काय? जे आपण नारळाचं जे तेल असतो त्याबद्दल ते दिलंय. मग आता आपल्याला एक ऑप्शन चेक करायचा आहे. करू बरं चेन. एक पहिले दिलाय राईस ब्रॅन. बघा आज कुठे दिसतोय आपल्याला CMOLIOSUJ इथं तुम्हाला आर आलाय. आर आला आर दिल्या दिल्या त्याच्या साईडला उभं आडवं लगेच स्पेलिंग चेक करायचं. दिसतंय का? आर आय दिसतोय, सी दिसतोय, ई दिसतोय, राईस. पुढं काय आहे का? नाही. पुढचं गेलं. मग पुन्हा पुढचा शब्द चेक करायचा आपल्याला. CENSOZ इथं नाही दिसत आहे, इथं आर नाही दिसत आहे, इथं आर नाही दिसत आहे, इथं सुद्धा आर नाहीये आणि इथं सुद्धा आर नाहीये. मग चला आता आपला अर्थ गेला. मग थोडक्यात राईस ब्रॅनचं उत्तर नाही. पुढचं चेक करायचं आपल्याला आल्मंड. आता आल्मंड मध्ये जाऊ पुन्हा आपण. आल्मंड मध्ये ए चेक करायचा पहिल्यांदी. एक कुठं दिसतोय तुम्हाला? ए दिसतोय इथं, ए दिसतोय. एच्या शेजारी एल कुठं आहे का? नाही. खाली आलं चेक केलं, खाली आलं चेक केलं, तुम्हाला आल्मंड पण नाही झालंय. पुढचा आपल्याला ऑप्शन चेक करायचा आहे तो म्हणजे सिस्मी. पुन्हा अजून एक तुम्हाला कॉन्फिडन्स असला पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही हा प्रश्न चेक करणार आहे ना, दुसरा कॉन्फिडन्स असा असला पाहिजे तुम्हाला. जर तुम्ही समजा जर तुम्ही राईस ब्रॅन आणि आल्मंड हे प्रश्न जर किंवा हे जे ऑप्शन आहे हे चेक करताना खूप जर काळजीपूर्वक किंवा मन लावून जर चेक केले असणार आहे ना, तर इथं काय म्हटलंय? चूज टू करेक्ट अल्टरनेटिव्ह. तर तुम्हाला हे सिस्मी आणि ऑलिव्ह हे ऑप्शन चेक करायची सुद्धा गरज नाही. कारण त्यांनी ऑलरेडी म्हटलंय का 2 यात करेक्ट अल्टरनेटिव्ह असणार आहे. त्यातले 2 तर तुमचे चुकीचे निघाले. मग सिस्मी आणि ऑलिव्ह हे प्रश्न बरोबर असणं ही त्या प्रश्नाची मजबुरी. त्यामुळं आपण जर पुन्हा त्या प्रश्न जर गेलं तर आता आपल्याला आता शक्यतो तुम्ही परीक्षेमध्ये असेल तर शक्यतो सिस्मी आणि ऑलिव्ह चेक करायची सुद्धा गरज नाही. तुम्ही गोल करून टाकलं तरी पण चालेल. तरी पण आपण एकदा चेक करू यामध्ये कुठे सापडतंय का. चला बरं पटकन. इथं यस पाहिला नाही, इथं यस दिसतोय. SESAME काय दिसलं तुम्हाला? सिस्मी तुम्हाला इथं दिसले. तर मग दुसरा शब्द शोधा बरं. इथं तुम्हाला कुठे दिसतोय का? दुसरा शब्द कोणता आहे? ऑलिव्ह. ऑलिव्ह कुठं आलं इथं? OLIV चांगलं असेल. OLIVE ऑलिव्ह म्हणजे सिस्मी आणि ऑलिव्ह. म्हणजे ज्यावेळेस तुमचे पहिले 2 ऑप्शन चुकीचे असतात किंवा इथं असं सुद्धा असू शकत होतं ना, कम्प्लीट 1 करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द सेट वर्ड्स रिलेटेड टू ऑइल. मग यामध्ये समजा हा प्रश्न चुकीचा असेल, हा पण ऑप्शन चुकीचा असेल, हा पण ऑप्शन चुकीचा असेल, पण ऑप्शन चुकीचा ज्यावेळेस आपण म्हणतो ना त्यावेळेस त्याला 100% चूक असण्याची जबाबदारी तुमची असणार आहे. म्हणजे थोडक्यात तेवढं तुमचा कॉन्फिडन्स पाहिजे का जर मी याला चुकीचं म्हटलंय ना तर 100% यामध्ये नाहीच आहे. तुमचा समजा तिसरा सुद्धा चुकीच झाला, मग जो शेवटचा जो दिलेला पर्याय तो पर्याय क्रमांक 4च उरतो. यामध्ये दुसरा कुठला पर्यायच उरत नाहीये. म्हणून मग आपण ज्यावेळेस इथं 1 असणार त्यावेळेस आता परीक्षेमध्ये इथं दिलंय 2 तर बरोबर ज्यावेळेस 2 तुमचे चुकीचे असणार आहे, तिसरा आणि चौथा हे 100% आपल्याला यामध्ये तर आलेलंच आहे आणि त्याचं उत्तर आपल्याला दिसलेलं पण आहे. मग आता पुढच्या खालच्या प्रश्नात जाऊ आपण. आता हा प्रश्न खूप सोपा आहे.
तुम्ही थोडासा वेळ घ्या आणि तुम्ही जरा सोडवण्याचा प्रयत्न करा. त्याचं काय उत्तर असेल ते बघा बरं तुम्ही थोडंसं डोकं लावून. सोपा प्रश्न आहे तो, जो की तुम्हाला आरामात जमल. चला पुन्हा येऊ आपण आपल्याकडं. प्रश्न नीट वाचायचा आहे आपल्याला. प्रश्न नीट वाचायचा आहे. पुन्हा अजून एक तुम्हाला सांगायचं राहिलं, शक्यतो ज्यावेळेस तुम्ही पेपर मधून बाहेर पडणार आहे ना, तुमचा जो पेपर आहे ना तो अक्षरशः खराब झालेला पाहिजे. खराब झालेला पाहिजे म्हणजे काय, तुम्हाला प्रत्येक शक्यतो वेळेस वाचताना ना आपले डोळे खूप वेळेस आपल्याला काय म्हणतो ना ओझरतो, आपण वाचतो वरचे वर वाचतो. त्यामुळे होतं काय, जे महत्वाचे शब्द आहेत ते कधी कधी राहून जातात. मग आपण हे जर नीट शक्यतो सवय अशी ठेवायची, ज्यावेळेस तुम्ही पेपर वाचणार, पेपर वाचताना ना शक्यतो अंडरलाईनची सवय ठेवा. समजा मी हे जर वाक्य वाचलं, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट प्रोसेस इट रिलेटेड टू ग्रेन्स. ठीक आहे, मला ग्रेन्स महत्वाचा वाटला, मी त्याला अंडरलाईन केली किंवा गोल केला. त्याचा फायदा असा होतो, कधी कधी समजा इथं चूज, इथं कधी कधी टू शब्द असतो, इथं कधी कधी वन शब्द असतो. मग ज्यावेळेस तुम्ही घाईमध्ये वाचताना हे शब्द निघून जातात. मग ज्यावेळेस तुम्हाला अंडरलाईनची सवय असते त्याने होणार काय, एखादा महत्वाचा शब्द वाचला, हा सगळ्यात महत्वाचा अजून सांगायचं राहिलं, कधी कधी चूज द इनकरेक्ट असली तर म्हणजे यामधला चुकीचा पर्याय ओळखा, असं पण असतं. आणि घाईमध्ये आपल्याला काय येतात, आपल्या डोळ्यांना सवय असते, आपण ओझरता काय करतो, चूज द करेक्ट म्हणून जातो आणि त्याच्याकडे लक्ष नाही जात. म्हणून लक्ष देताना काय करायचं, शक्यतो अंडरलाईनची सवय असली ना, माणूस त्याच्याकडं जास्त काळजीपूर्वक पाहतो. म्हणून शक्यतो तुम्हाला जे मी म्हटलं की तुमचा पेपर खराब झाला पाहिजे. खराब झाला पाहिजे म्हणजे काय, असं नाही की पेपर घेतला तो चुरगळला आणि एकदम खराब केला. तर लिटरली तुमच्या चूज द करेक्ट, ओके म्हणजे इथं एक हे झालं की आपला इनकरेक्ट शब्द नाही. आणि याचं तुम्हाला आता ह्या छोट्या छोट्या मी गोष्टी सांगतो, याचं आता महत्व वाटेल किंवा नाही वाटणार, पण ज्या वेळेस काही काही मुलांचं 2 मार्कावरून सत्कार हुकतो, त्यावेळेस त्या मुलांच्या अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी येतं आणि त्यांच्या अशाच छोट्या छोट्या चुका झाल्या असतात. कारण जो मुलगा जर 220-22 पर्यंत जातोय, तर तो मुलगा पुढच्या मुलांपेक्षा काही कमी नसतो. त्याच्यापेक्षा उलट यांनी सुद्धा अभ्यास कधी कधी जास्त केला असतो. पण कधी कधी ज्या छोट्या चुका म्हणतो, ज्या आपण बारीक बारीक चुका असतात, त्या ह्याच असतात की ज्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. मग आता आपण चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द क्रॉसवर्ड पझल रिलेटेड टू ग्रेन्स. ग्रेन्स म्हणजे काय, आपलं धान्य ज्याला आपण म्हणतो, धान्य. आता धान्याशी संबंधित आपल्याला इथं काय करायचं, शब्द तयार करायचा आहे. चला बरं आपण पुन्हा पुन्हा हा प्रश्न माझ्या मध्ये 2019 आहे वाटतं. 2019 मध्ये सुद्धा तुम्ही लक्ष द्या, त्यांनी ऑप्शन देताना सुद्धा काय दिले, ई, आय, ए आणि ओ. म्हणजे ऑलमोस्ट तुम्हाला त्यांची अशी अपेक्षा आहे की तुमचा इथं वेळ गेला पाहिजे, तुमचे चारही. कारण आपला अप्रोच काय होता सुरुवातीचा, की तुम्ही पहिल्यांदा व्हॉवेल्स चेक करायचे, व्हॉवेल्स. पण आता इथं देतानाच दिलं काय, तुमचे चारही ऑप्शन कशाचे दिले, व्हॉवेल्सचे दिले. मग इथं त्यांचा अप्रोच असा आहे की या प्रश्नात तुमचा वेळ गेला पाहिजे, पण जेवढं तुम्ही काय म्हणता ना, पटापट जेवढी तुमची व्होकॅब्युलरी चांगली असेल, जेवढे तुमचे शब्दार्थ जास्त पाठ असतील, तेवढं तुमचा हा प्रश्न लवकर सोडून होणार आहे. चला आता आपण एक एक ऑप्शन जो चेक करू. आणि हा टॉपिक असा आहे, ग्रीड पझल. हा टॉपिक असा आहे की तुम्हाला ऑप्शनवरनं उत्तराकडे जायचंय. कारण प्रत्येक वेळेस काय म्हटलंय, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. म्हणजे तुम्हाला गणितात कसं असतं, शक्यतो आपण ऑप्शन पाहत नाही, प्रश्न दिसला ते सोडवतो, उत्तर काढतो. मराठीमध्ये काही काही कसं असतं की समजा या प्रश्नाचा समजा असा असा समानार्थी शब्द शोधा, विरुद्ध शब्द शोधा, ऑलरेडी तुम्हाला ते उत्तर माहीत असतं आणि तुम्ही ते फक्त त्या पर्यायामध्ये शोधत असतात. पुन्हा समजा दुसरा अजून तुम्ही टॉपिक घेतला, समजा बुद्धिमत्तेचा टॉपिक आहे, बुद्धिमत्तेमध्ये समजा एखादा तुम्हाला हे त्याचं तुम्हाला उत्तर ऑलरेडी तुम्ही काढता आणि मग तुम्ही ते पर्यायांमध्ये हे करता.
ग्रीड आणि क्रॉसवर्डला कसं आहे, तुम्हाला ऑप्शन वरून उत्तराकडे जायचं असतं. मग त्यामुळे तुमचं जे ऑप्शन इलिमिनेट करण्याची जी तुमची लॉजिक आहे ते चांगलं अजून डेव्हलप झालं पाहिजे. मग आता इथं आपण केलं, पहिल्यांदा ई चेक करू. BEJRA बेजरा शक्यतो कोणता शब्दच तयार नाही होते. पुन्हा जोएर हा काहीतरी वेगळा शब्द तयार होतो, याच कुठलाच अर्थ निघत नाही. म्हटलं ऑप्शन नंबर ई तुमचा काय असणार आहे, चुकलाय. आता पुढच्या ऑप्शन कडे गेलो, ऑप्शन नंबर ए. यामध्ये काय दिसतंय तुम्हाला, BAJRA बाजरा, JOWAR जवार म्हणजे बाजरा म्हणजे काय, आपली बाजरी. जेणेकरून हा कशा संदर्भात झालाय, आपला ग्रेन्स. ग्रेन्स म्हणजे आपण काय म्हटलं मगाशी, धान्य. धान्याशी संबंधित आपला शब्द बघायचे. मग बाजरी झाला. JOWAR जवार. जवार म्हणजे काय म्हणतो आपण, ज्वारी. हा पण झाला शब्द. पुढे काय, WHEAT. पुन्हा इथं ए बरोबर बसलाय. आणि व्हीट म्हणजे काय असतं आपलं, गहू. म्हणजे आपण इथं बघितलं, तीनही पण ज्यावेळेस तुमचे शब्द आले, हे तीनही पण शब्द धान्याशी संबंधित आहे. आणि तुमचा ऑप्शन नंबर ए सुद्धा इथं बरोबर बसलेला आहे. मग यावरून जवार त्याचं, सॉरी म्हणजे ऑप्शन नंबर 2 त्याचं उत्तर येणार आहे. आता पुन्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची काय, आपण तर ग्रीन शब्द त्यावेळेस अंडरलाईन केला होता, म्हणजे आपल्याला धान्याशी संबंधित आहे. कधी कधी आपण घाईमध्ये चूज द पझल पर्यंत जाणार. आपल्याला समजा ई शब्द आहे, बरोबर आहे, हा इथं उत्तर सुद्धा बरोबर मध्ये येणार. समजा इथं ए शब्द, सपोज आपण असं म्हणू, पुढचं कॉम्बिनेशन असं झालंय की समजा इथं काय म्हणतो ना आपण, BEAR बियर म्हणजे भालू आपण ज्याला म्हणतो. पुन्हा JOW समजा इथं काय ते दुसरा शब्द झाला. म्हणजे थोडक्यात सांगायचा उद्देश आहे, जो पर्याय, ई सुद्धा पर्याय या ठिकाणी बसू शकत, असं काही ते कॉम्बिनेशन बसलं असतं. ई आला असता, इथं पण ई आला असता. तुमचा ऑप्शन नंबर 1 आहे, तुम्ही लगेच क्लिक केलं असतं, तुम्हाला वाटलं तुमचं उत्तर बरोबर आलं. पण तुम्ही पुढचा प्रश्न वाचला ना का, इट इज रिलेटेड टू ग्रेन्स म्हणजे धान्याच्या संबंधित तुम्हाला उत्तर पाहिजे. म्हणून मग काय झालं असतं, तुमचं तिथे उत्तर चुकलं असतं. त्यामुळं सगळ्यात लक्षात ठेवायचं, प्रश्न पूर्ण वाचायचा. जेणेकरून काय होणार आहे, तुमचा ई मध्ये समजा जरी उत्तर येते, पण ई मध्ये उत्तर आले त्या शब्द धान्याच्या संबंधित आहेत का, तर नाही येत. धान्याच्या संबंधित उत्तर कशाने येते, तर एने येते. म्हणून आपण ऑप्शन नंबर जे 2 तो आपण घेऊन चालायचा आहे पुढे. आता आपण उत्तरावर गेलो तर आपल्याला इथं दिसतंय की ऑप्शन नंबर 2 की जे एम मध्ये आलंय, 2018चा एक क्वेश्चन आलाय. तो क्वेश्चन सुद्धा कशावर आहे, पझल वरती आलाय. चला करा बरं, पटकन सोडवा हे प्रश्न. आता शक्यतो याचं उत्तर सगळ्यांनी यायला पाहिजे. हे पुन्हा हे बघा, कम्प्लीट द क्रॉसवर्ड पझल रिलेटेड टू स्टडी मटेरियल. स्टडी मटेरियल म्हणजे तुम्ही जे अभ्यासामध्ये रोज साहित्य वापरतात त्याच्याशी संबंधित त्याचं उत्तर असणार आहे. मग करायचंय चेक. आता काय येणार मग त्यामध्ये, आता समजा EAR असा कुठला शब्द आहे का जो तुम्ही EAR विद्यार्थ्याला, एखाद्या मित्राला म्हणता मला EAR शी संबंधित एखादा शब्द आहे, तर इरेजर म्हणतो आपण, की ज्याला आपण खोडरबर शब्द आहे. मग EAR इरेजर इथे येतोय. पुन्हा मग इथं काय असणार आहे, यस, EARASER इरेजर. मग आपण इथं पाहू, पुन्हा SHARPNER शार्पनर. आणि एकदा मग उभं एकदा चेक करायचं, SCALE स्केल म्हणजे काय, पट्टी म्हणतो आपण त्याला. त्यानंतर PEN पेन म्हणजे आपली मराठीमध्ये लेखणी, नॉर्मली आपण पेनच शब्द वापरतो. पुन्हा मग आता प्रत्येक ऑप्शन चेक झाला की नाही ते पाहायचंय बघा. इरेजर झाला, शार्पनर झाला, स्केल झाला, पेन झाला. आता या क्वेश्चन मध्ये ना माझा अप्रोच बघा, म्हणजे इनडायरेक्टली हे क्वेश्चन तुमचे सोडवतानाच तुमचा सराव होणार आहे. या क्वेश्चन मध्ये मला माझ्या ओळखीचे शब्द दिसत होते, त्यामुळे या क्वेश्चन मध्ये मी रिव्हर्स सायकोलॉजी नाही वापरली. की आपण काय जनरली आपण याच्या पाठीमागचे क्वेश्चन कायच केले, पहिल्यांदा आपण आन्सर कडे जायचो, एक एक पर्याय चेक करायचो, तो यात टाकायचो आणि उत्तर काढायचो. यामध्ये जर ते केलं असत काय झालं असतं, ALS आलं, तुमचा इथं ए बसला नसता, याला वेळ गेला असता 10 सेकंद. SPB गेला असता, इथं 10 सेकंद गेला. APN ला गेले, इथं 10 सेकंद गेला. शेवटी तुमचं SAP उत्तर आलं असतं.
तर जोपर्यंत तुमचं उत्तर येऊन सुद्धा तुम्ही हारले असते, कारण बाकीचे मुलांचं ते पुढच्या प्रश्नाला गेले होते, त्यांचा तो पण सोडून झाला होता. मग काय करायचं, जनरली तुमच्या समजा स्टडी मटेरियल आहे की जे तुम्ही रेग्युलर वापरता, मग तुम्ही प्रश्नाकडून उत्तराकडे जायचे. मग प्रत्येकच काय म्हणतो ना आपण, प्रत्येक चेंडू बॉलरने फेकला म्हणजे त्याला सिक्सच मारला पाहिजे असं काही नाही. काही काही तुम्ही प्लेड पण केलं पाहिजे, काही काही गॅप मधून पण काढून दिला पाहिजे. प्रत्येक जसा प्रश्न असणार त्यानुसार आपण चेंज करायचे किंवा आपली स्वतःची जी स्ट्रॅटेजी ती चेंज झाली पाहिजे. मग आता इथं काय स्टडी मटेरियलशी संबंधित आपल्याला पाहिजे होतं. ठीक आहे, स्टडी मटेरियल मला पहिल्या पहिल्या माझ्या डोक्यातलं क्लिक झालं, अरे इरेजर मी माझ्या मित्राकडे मागतो, मग इथं यस आला पाहिजे. इथं जर यस आला तर SHRPNER म्हणजे काहीतरी शार्पनर असं काहीतरी, मैदश काय शार्पनरच असणार आहे. मग SHA आणि यस आणि ए असला तर यस आणि एचा पर्याय 4च आहे. पटकन इथं पी टाकून पाहायचा, शार्पनर झालं, वरती स्केल झालं, इकडनं पेन झालं, उत्तर बरोबर आलं. म्हणजे थोडक्यात तुमचे लॉजिकल जे रिझनिंग आहे ते थोडस चांगलं चाललं पाहिजे. मग आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आता. तर त्याचं उत्तर SAP शार्पनर आहे. ओके, याच ऑलरेडी उत्तर आलंय तुम्हाला. ठीक आहे, काय हरकत नाही, ऑलरेडी उत्तर घेऊ आपण डायरेक्ट. बर, इथं काय म्हटलंय आता, फाइंड आउट. अच्छा, इथं सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं चेक होणार आहे काय, फाइंड आउट 2 मिल्क प्रोडक्ट. आणि ऑलरेडी यामध्ये दोन दोन शब्द दिलेच आहे, त्यामुळं शक्यतो चुकणार नाही. फ्रॉम द ग्रेड चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह. काय म्हटलं आपल्याला, लस्सी बटर. पटकन यल चेक करायचा, यल कुठे दिसतोय, यल यामध्ये आहे का, नाही, यल नाहीच आहे, त्यामुळे बटर सुद्धा चेक करायची गरज नाही. ऑप्शन नंबर 1 गेला. पुढचा आला बटर. बटर मध्ये बघायचं बी कुठे दिसतोय का, बी दिसलाय, BUTTR बटर शब्द मला दिसलाय. बटरचा पुढचा घी चेक करायचा, लगेच जी पाहायचा, इथं आला जी दिसला, GHEE घी पण आला. ऑप्शन नंबर 2. हा प्रश्न थोडक्यात सगळ्यांना जमणार आहे, लवकर उत्तर येणार आहे. फक्त या प्रश्नाला ही चूक न करू, घाईघाईमध्ये ऑप्शन नंबर 2 आलाय, पटकन ऑप्शन नंबर 3 गोल करून टाकला, त्यामुळे तेवढी चूक या प्रश्नाला माफ नाही. त्यामुळं असा तुमचा अप्रोच झाला पाहिजे. त्यानंतर पुढचा प्रश्न घेतोय आपण. ओके, एक प्रश्न होमवर्क साठी तुम्हाला देतोय. एक प्रश्न घरी सोडा तुम्ही. प्रश्न असा दिलाय की चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह विच इज यूज टू मेक फूड टेस्टी अँड डिलिशियस. थोडक्यात तुम्हाला, आपण जे मस्त चमचमीत जेवण जेवतो, खाणं खातो, त्यामध्ये जेवण चमचमीत करायला आपल्याला काही ते त्यामध्ये आपण टाकत असतो ना, की कधी कधी थोडस आलं लसूण पेस्ट वगैरे टाकतो, थोडे मसाले टाकतो, जिरे मोहरी. मग हे शब्द थोडेसे तुम्हाला माहित पाहिजे, कारण काय फूड टेस्टी आणि डिलिशियस. आता यामध्ये तुम्हाला समजा एखादा शब्द दुसरा सापडला, की समजा स्टोन शब्द सापडला यामध्ये, स्टोन, तर तो शब्द तुम्ही नाही घेऊन चालायचा, कारण स्टोन फूड टेस्टी नाही बनवत. तुम्ही शक्यतो काय पटकन पटापट ऑप्शन चेक करायचे. तुम्हाला गार्लिक सापडतंय, चिली सापडतंय, जिंजर सापडतंय का मिंट सापडते. यातनं तुम्हाला एक होमवर्क म्हणून दिलाय, त्याची थोडी हिंट पण दिली, मेक फूड टेस्टी. शक्यतो उत्तर चेक करताना पहिल्यांदा तुमचं पहिला शब्द इथं जी आहे, इथं मिंट मध्ये M आहे, इथं चिली मध्ये C आणि जिंजर मध्ये G. मग शक्यतो तुम्ही जर जी जर चेक केला तर एकदा जी चेक करताना तुमचे हे दोन्ही पण ऑप्शन चेक होणार आहे. त्यामुळं याच्याकडे सुद्धा एक लक्ष द्यायचं आणि याचं उत्तर तुम्ही आता घरी काढा. प्रश्न थोडासा मोठा करून देतो की जेणेकरून तुम्हाला त्याचा स्क्रीनशॉट वगैरे घेऊन ठेवा तुम्ही. स्क्रीनशॉट घेता येईल तुम्हाला आता, आणि स्क्रीनशॉट घेऊन याचं उत्तर तुम्हाला काय काढता येते घरच्या अभ्यासाला आज ठेवा. तर अशा पद्धतीने आपण हा टॉपिक असा बघितलेला आहे. आजचा टॉपिक जर तुम्ही चांगल्या पद्धतीने केला तर आजच्या लेक्चर मधून ज्यावेळेस तुमचा निकाल येईल, त्या निकालामधले 2 x 4 असे 4 मार्क फिक्स झाले असणार आहे. आणि याचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. आणि बाकीच्या ज्या मी काही गोष्टी सांगितल्या स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड, किंवा आपण जे म्हणतो ना ऑप्शन मधून उत्तर कसं काढायचं याच्याशी रिलेटेड, त्या लक्षात ठेवा थोड्या थोड्या. आणि इथं जर काय इथं 2025 ला जर इथं एक इथं एक असे 2-4 क्वेश्चन आले, तर सॉरी 2 क्वेश्चन आले, तुमचे 4 मार्क फिक्स होऊन जातील. चांगला अभ्यास करा, सगळ्यात महत्वाची रिव्हिजन जास्त करा, क्वेश्चन पेपर जास्त सोडवा. आणि क्वेश्चन पेपर अजून एक असं सोडवणं वेगळं,
ठीक आहे, वाटलं तर आज थोडा वेळ जास्त झालाय. आपण क्वेश्चन पेपरचं अनालिसिस वगैरे कसं असतं हे आपण उद्याच्या लेक्चरमध्ये चांगलं डिटेलमध्ये बघू. क्वेश्चन पेपरचं अनालिसिस करायचंय. आणि आजचा वाटलं तर याचा पण एक स्क्रीनशॉट काढून ठेवा, प्रश्नपत्रिका विश्लेषण. म्हणजे तुम्हाला मदत होईल की पझल आणि जे ग्रीड असतं त्यावर आतापर्यंत किती किती क्वेश्चन आले आणि त्यावर कसे प्रश्न विचारलेले. आता यावर तुम्ही पुढच्या क्वेश्चनचा अभ्यास करायचा की यानंतर त्यावर कसे प्रश्न विचारू शकतील. मग त्यामुळं याचा स्क्रीनशॉट काढून घेतला असेल की ज्याची तुम्हाला मदत होईल. ठीक आहे मग. आजचं लेक्चर सर्वांना अभ्यासासाठी शुभेच्छा. परीक्षेसाठी सर्व काळ शुभेच्छा. फक्त याच परीक्षेसाठी नाही, पुढच्या परीक्षेसाठी चांगला अभ्यास करा, मन लावून अभ्यास करा. थँक्यू.